बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विरुद्ध त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार असा एक विधानसभेचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। लोकसभेला ननंद विरुद्ध भाऊजाई अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळाली। मात्र आज अजित पवारांनी भाषणामध्ये बोलताना काही गौप्यस्फोट जे आहेत ते केलेत। मात्र अजित पवारांनी आज केलेलं भाषण त्याच्यामध्ये खरंच वास्तवता आहे का हे आपण थेट युगेंद्र पवारांचे वडील आणि अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास बापू पवार आपल्याबरोबर आहेत। बापू, आज ज्यावेळेस उमेदवारीचा प्रचाराचा नारळ फुटला त्यावेळेस दादा बोलताना असं म्हणाले की लोकसभेला माझी चूक झाली। दादांची खरंच चूक झालेली होती असं तुम्हाला वाटतं? तेव्हा मी बोललेलो आहे ना त्याच्या, आणि ते किती वेळा सांगणार सारखं माझी चूक झाली माझी चूक झाली। का चूक व्हायच्या आधी आम्ही सगळेजण सांगत होतो, तेव्हाच त्यांनी ते थांबवायला पाहिजे। आता झालं गेलं सोडून द्यायचं, त्याला बरेच महिने झालेत, त्याच्यामुळे मी काही त्याला फारसं महत्त्व देत नाही त्या गोष्टीला। नाही, मात्र ते बोलताना असं म्हणाले की आज त्यांच्याच आई म्हणजे तुमच्या सुद्धा आई बोलताना असं म्हणाले की माझ्या दादाच्या विरोधामध्ये उमेदवार देऊ नका। असं काही संभाषण झालेलं होतं किंवा घरामध्ये काही चर्चा झालेली होती आज अजित पवार? नाही, मी तर त्या चर्चेमध्ये नव्हतो, आणि जर आई म्हणाली असेल माझ्या दादाच्या विरुद्ध, तर युगेंद्र पण तिचा नातू आहे, आणि आजीचं नातूवर काय प्रेम असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि माझी आईचा स्वभाव असा आहे की ते असल्या गोष्टींमध्ये पडणार नाही। तिचं वय 86 आहे, त्याच्यामुळं ह्याच्या आधी पण तिने कधी अशा गोष्टींमध्ये भाग घेतलेला नाही, त्याच्यामुळे मला तरी माहिती नाही असं कुठं बोलणं झालंय। नाही, मात्र दादा बोलताना असं म्हणाले की लोकसभेला माझी चूक झालेली होती, मी केलेली चूक मग परत का होतीये, किंवा मग तात्याराव पवारांचं मग घर कोणी फोडलं, म्हणजे ज्यावेळेस माझ्याकडे चूक झाली त्यावेळेस असं म्हणाले की काही जण असं म्हणतात की मग साहेबांनी ती चूक केली का, असं सुद्धा दादांनी आज भाषणामध्ये उल्लेख केला। तर साहेबांच्या चुका काढणे एवढे दादा मोठा झाले मलाच माहित नाही, सुरुवात कोणी केली हे सगळ्यांना माहिती आहे। आणि एकदा तू घाव मारला की त्याचे जे घाव बुजतात पण त्याचे व्रण बुजत नाहीत कधी। मात्र दादाच बोलताना भाऊक झाले, त्यांचं असं म्हणणं होतं की मग घर फुटलं, घर जर एकोप्यानं राहिलं म्हणजे त्यांना तुम्हाला सुद्धा अप्रत्यक्षरित्या सांगणं होतं की जर दोन भाऊ एकत्र राहिले तर घर पुढे जातं, असं दादांचं म्हणणं होतं। किंवा मी जी केलेली चूक म्हणजे आज युगेंद्र दादांनी जी उमेदवारी दिलेली आहे त्या कदाचित त्या संदर्भाने ते दादा बोलले असं मला नाही वाटत असं काय असेल, कारण उमेदवारी मी दिलेली नाहीये। युगेंद्र पवार हे त्यांचा निर्णय घ्यायला सक्षम आहेत, बरोबर, आणि ते साहेबांनाच पूर्वीपासूनच त्यांचा नेता मानतात, त्यांना साहेबांचेच विचार आवडतात पहिल्यापासून। आणि असं काही मी काही कोणापासून दूर गेलेलो नाहीये, आणि माझा राजकारणाशी संबंध पण नाही, मला ह्या गोष्टीमध्ये उडू नये असं माझं म्हणणं आहे। मात्र दादा असं बोलताना म्हणाले की घर फुटलंय, मग तात्याराव पवारांचं घर म्हणजे तुम्ही दोघं जण भाऊ फुटलेला आहात असं त्यांचं म्हणणं होतं। आता माहित नाही, त्याच्या जर तसं विचारात येत असेल तर मला त्याची कल्पना नाहीये, कारण मी तर तसं मानत नाही। आता त्याच्या डोक्यात हे विचार यायला लागले असतील तर हे मी कसं सांगणार ना, मी तर अजून सगळ्यांना एकच समजतो, हे राजकारणी लोक त्यांचं राजकारण चालू राहतं, पण ते जर घराच्या गोष्टी काय बोलत असतील तर मला त्याची कल्पना नाही। मात्र म्हणजे भाऊ म्हणून तुम्ही एकत्र आहात, मात्र राजकीय विचार दोघांचे वेगळे आहेत असं म्हणायचं? हो, भाऊ म्हणून नेहमीच एक राहणार ना, त्याचा राजकारणाशी काही संबंध नाहीये। आणि खरं हे अशा इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये घराच्या गोष्टी आणणं मला आश्चर्य वाटतं, आणि थोडं हसू पण येते की तुम्ही काय करताय। मात्र युगेंद्र पवारांची उमेदवारी दिली, मग दादा जे बोलले किंवा मग अजूनही अर्ज मागे घेण्यासाठी वेळ आहे, किंवा मग परत काही या मतदारसंघामध्ये होऊ शकतो अशी काही शक्यता? मला त्याची बिलकुल शक्यता वाटत नाही, कारण हा बारामतीकरांच्यावर अन्याय होईल, कारण ज्यांनी साहेबांना एवढी साथ दिली सुप्रियाताईंच्या इलेक्शनला, आणि त्याच्यामुळं बारामतीकरांनी दाखवून दिले की आम्ही कोणाच्या बरोबर आहोत। आणि शेवटी सुरुवात ही शरद पवार साहेबांनी केलेली आहे या बारामतीच्या विकासाची, आणि त्याच्यामध्ये त्यांनी दादांवर विश्वासाने सोपवलं होतं। दादांनी त्यांच्या परीने जे काय विश्वास सार्थ करायचा तो दाखवला सगळ्या जनतेला, त्याच्यामुळं ह्याच्यामधून माघार घ्यायचा मला नाही वाटत काही प्रश्न येईल। नाही, मात्र दादा सातत्यानं बोलताना असं म्हणाले की भाऊक होऊ नका, म्हणजे लोकसभेला भावनिकतेचा मुद्दा होता, सातत्यानं दादा ते उपस्थित करायचे। आज सुद्धा बोलताना असं म्हणाले की बारामतीकरांनो भावनिक होऊ नका, भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत। विकासाची सुरुवात शरद पवारांनी केली असेल म्हणजे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, मग मी काय झोपा काढत होतो का, मी सुद्धा काम केलंय असं सुद्धा दादा नाही, काम केलं नाही असं कोण म्हणतच नाहीये ना, काम केले नाही असं म्हणून विचार बदलले ना, ज्या विचारांनी तुम्ही एक आला, किंवा तुम्ही तुमची जुनी भाषणं बघा की जेव्हा शिंदे सोडून गेले तेव्हा सुद्धा दादांचं भाषण तुम्हा लोकांच्या टी व्हीवर आलेलं आहे की
जर तुम्ही मूळ पक्षाला सोडून गेला, पक्ष घेऊन पळून गेला, तर लोक तुम्हाला माफ करत नाहीत. तुम्ही हरता. त्यांनी राणेसाहेबांची नक्कल करून ते सांगितलं होतं. तुम्हाला लोकांच्या लक्षात आहे का नाही मला माहीत नाही. मी कालच टी व्हीवर बघत होतो. तर त्याच्यामुळं जे तुम्ही बोलत होता तेच तुम्ही केलं, हेच खूप मोठी गोष्ट आहे. पवार कुटुंबामध्ये मग असं म्हणायचं का की आता म्हणजे भावाभावांमध्ये मतभेद राजकारणामधले आहेत, मात्र मनभेद भावाभावांमध्ये झाले? मतभेद नाही मी मानणार, कारण विचार वेगळे आहेत. कारण जातीवादी शक्ती मला पण पटत नाही. आणि एवढे वर्ष साहेबांच्या बरोबर राहून त्याला पण ते समजलं नाही, ह्याचं मला आश्चर्य वाटतं. आणि ते मला कधीच विचार पटणार नाही त्यांचे. BJPचे वगैरे जे काय जातीय विचार असतात ते मी नेहमी मी सर्व धर्मांना जातींना एक मानतो आणि त्याच पक्षाबरोबर मी राहतो. मात्र बापू, आज दादांच्या भाषणातला मुद्दा महत्त्वाचा होता की माझी आई असं म्हणाले की माझ्या दादाच्या विरोधामध्ये उमेदवार देऊ नका. म्हणजे दादांनी भावनिक करण्याचा प्रयत्न केला असं तुम्हाला वाटतं? तर ते तुम्ही सुज्ञ आहात समजायला. आणि आई म्हणाली माझ्या दादाच्या विरुद्ध उमेदवार देऊ नका, म्हणजे युगेंद्र देऊ नका असं नाही. भरपूर उमेदवार आहेत. आईला वाटलं असेल कोणीच आई आहे, शेवटी ती आईचं प्रेम आहे. तिला वाटत असेल आता एवढे वर्ष तर माझ्या मुलाच्या विरुद्ध कोणीच उभं राहू नये. एखाद्या वेळेस तसं असेल, त्यांच्यात गप्पामध्ये झालं असेल. म्हणजे जी काही चर्चा झाली असेल ती तुम्हाला माहिती नाही? नाही, मला माहिती नाही. मी म्हणजे माहिती असतं तर मी सांगितलं असतं. मला काय त्याला सांगायला काहीच अडचण नाही आहे. आज पवार साहेब युगेंद्र दादांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. पुढची निवडणूक बारामतीमध्ये सोपी आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण लोकसभेला घरामध्येच खरं तर संघर्ष पाहायला मिळाला, मग टीका झाली. आता विधानसभेला तुमचे सख्खे अजितदादा भाऊ आहेत आणि तुमचाच मुलगा म्हणजे युगेंद्र दादा दादांच्या विरोधामध्ये उभे आहेत. संघर्षाची पातळी गाठली जाईल किंवा मग कुटुंबामध्ये शेवटच्या टोकापर्यंत मनभेद होतील असं तुम्हाला वाटतं? नाही, मला वाटतं दादा सुज्ञ आहे. त्यांनी कुटुंबाला ह्याच्यामध्ये ओढू नये. बाकी इलेक्शन दोघांनी मनापासून लढावी. लोकशाही आहे. जसं दोन्ही राष्ट्रवादी आहेत, एक पवारसाहेबांची आहे आणि एक त्यांनी पळवलेली आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी जर कुटुंबाला मध्ये घेतलं नाही तर इलेक्शन लोकशाही पद्धतीने व्यवस्थित लढलं जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बारामतीमध्ये शरद पवार आणि विरुद्ध अजित पवार असा एक संघर्ष पाहायला मिळतोय. दिवाळी खरं तर पवार कुटुंबाची ही राज्याच्या राजकारणामध्ये एक म्हणजे खरं तर आगळीवेगळी दिवाळी म्हणून ओळखली जाते. म्हणजे सगळे भाऊबंधू एकत्र असतात. दिवाळी आजपासून सुरू झालेली आहे. पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल दिवाळीच्या निमित्तानं असं तुम्हाला वाटतं? हो, येणार ना. फक्त आता काय इलेक्शन असल्यामुळं सगळेजण प्रचारात बिझी असणार. आता रोहित तिकडं उभा आहे, त्याच्यामुळं राजूदादा, नंदावहिनी आणि सई हे तिथं प्रचार करत असणार. कारण 4 दिवस इथं येऊन राहणं शक्य नाही आहे. शेवटी इलेक्शन अगदी मधोमध दिवाळी आहे. बाकीचे जे कुटुंबीय आहेत जे राजकारणामध्ये नाही आहेत ते इथं 100% येणार. आणि आता दादा पण त्याच्या भाषणांसाठी फिरत असेल. त्याला पण त्याचे जे काही 40-50 सीट मिळाली त्याच्यामध्ये त्याला तिकडं जावं लागेल. त्याच्यामुळे मधून अधून तो पण येईल ह्याची मला खात्री आहे. म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे जाल किंवा मग दादा तुमच्याकडे येते असा तुम्हाला विश्वास आहे? हो, त्याच्यामध्ये तुमच्याकडे आहे आमच्याकडे असं काही नाही आहे. शेवटी ते आमचं घर आहे आणि त्या घरात तो सोडून बाकीचे पण लोक राहत आहेत ना. असं काही नाही की जाणं येणं होणार नाही. निश्चित जाणं येणं होणार. लोकसभेला बारामतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं, म्हणजे की ननंद विरुद्ध भाऊजाईमध्ये बारामतीकरांनी निकाल दिला. तोच निकाल विधानसभेला दिसेल असं एक युगेंद्र दादांचे पालक म्हणून तुम्हाला विश्वास आहे? कसं बारामती साहेबांना जेवढी माहिती आहे ना तेवढी आपल्या कुणालाच माहिती नाही. म्हणजे बारामतीमध्ये निकाल जो काय लागेल तो बारामतीकर सुज्ञ आहेत. ते बरोबर योग्य व्यक्तीला निवडून देतील आणि ते साहेबांना कधी विसरणार. आपण पाहतोय की बारामतीकर हे सुज्ञ आहेत आणि तो योग्य उमेदवार निवडून देतील. मात्र अजित पवार आणि आईमध्ये नक्की कोणतं संभाषण झालं याची मला कल्पना नाही. मात्र युगेंद्र दादा पवार हे सुद्धा त्यांचेच नातू आहे, त्यामुळं आजीची माये काय असते ही माहिती अशी प्रतिक्रिया श्रीनिवास बापू पवारांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.